झी 24 तास एक पाऊल पुढे. सुरांचा मेळ घालत सेलिब्रिटी रंगवतायत खुर्चीचा खेळ. होय, मी बोलतेय संगीत खुर्चीबद्दल. गणरायाचं आगमन संगीत खुर्चीतही जल्लोषात करण्यात आलं आणि मग रंगला सेलिब्रिटींचा हा धमाल खेळ. चला पाहूया एक झलक. किस्सा माहेरचा आहे माझ्या. माझे वडील आर्मी ऑफिसर आहेत. बरोबर. आणि भरपूरदा म्हणजे फील्ड पोस्टिंग आर्मी ऑफिसर्सला असतात जिथे तुम्ही फॅमिली घेऊन जाऊ शकत नाही. इट्स अ फील्ड पोस्टिंग. बरोबर आहे. तर मी होते फर्स्ट स्टँडर्ड मध्ये. मी आणि आई दिल्लीला होतो आणि बाबांची फील्ड पोस्टिंग आली सियाचीनला, कारगिल त्या साईडला. आणि तेव्हा सेलफोन्स किंवा हे तर नव्हतेच. लेटर लिहून, आणि ते पण कधी पोचायचं तिथून, कधी इथे येणार आम्ही कधी. आणि आमच्या घरी लँडलाईन पण नव्हता तेव्हा. बाजूच्यांकडे फोन यायचा, मग आम्ही जायचो तिथे, पण तिथून फोन कनेक्ट व्हायचा नाही. आम्ही एक तास वाट पाहायचो. हे असा सगळा ड्रामा म्हणजे व्हायचा. आणि भरपूरदा असं व्हायचं की 1 महिना झाला तरी काही कॉन्टॅक्ट नाहीये. आणि न्यूजवर बघायचो की आज फायरिंग हुआ है, सियाचिन में ऐसा हुआ है, असं झालं. तर सारखं म्हणजे आईला खूपच त्यावेळेस प्रेशर. आणि मी लहान 1 वर्षाची. आमचे सगळे नातेवाईक महाराष्ट्रामध्ये, दिल्लीला कोणीच नव्हतं. बरोबर. तेव्हा तिला असं वाटलं की कुठेतरी एक आपल्याला मॉरल बुस्टिंगची किंवा सपोर्टची गरज आहे. तेव्हा तिने डिसाईड केलं की आपण घरी गणपती बाप्पाला आणूया. तेव्हा आम्ही 5 दिवसासाठी गणपती आणायचो घरी. आणि ते एवढा म्हणजे एक घरातला एक सदस्य म्हणून तेव्हा असं वाटायचं मला की अरे गणपती बाप्पा म्हणजे देव नसून मला तो एकदम असा फ्रेंड सारखा. म्हणजे मी त्याच्या थ्रू बाबांशी बोलायचे की आज माझ्या शाळेत असं झालं, बाप्पा तुम्ही सांगणार का? माझ्या बाबांना सांगा प्लीज, असं झालं. म्हणजे आज माझा दात तुटलाय, त्यांना सांगा. म्हणजे कारण बोलायची संधीच नाही मिळायची आम्हाला खूप दिवस. आणि ते 5 दिवस आम्हाला पूर्ण 365 डेज एक हिंमत द्यायची. तेव्हापासून ती प्रथा सुरू झाली. आणि ती आजही आहे. माझ्या घरी 5 दिवसाचा गणपती असतो. इकडे आमच्याकडे 11 दिवस असतो, बट तिथे 5 असतो. तुला इशारा कळला ग, लाजाडवी ती मला की जीव माझा भुलला ग. हे नको राणी नको लाजू, लाजू नंदे नको विजू. तिथे नको तिथे जाऊ, आडोशाला उभं राहू. बघत्यात लाजरण सागरा मुखडा, चंद्रवाणी फुलला ग. लाजरान साजरा मुखडा, चंद्रवाणी फुलला ग. हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. माझा कॉस्ट्युम आहे ना हा. कॉस्ट्युम नाही म्हणत त्याला. कॉस्ट्युम म्हणजे जो बघितला तुम्ही, जो लग्नाचा माझा धोतर जे आहे, कॉस्ट्युम अशासाठी की आता आपण सगळे आयुष्यात इतका अभिनेता झाला की सगळ्या कपड्यांना, नॉर्मल कपड्यांना कॉस्ट्युम म्हणतात. साधं धोतर आहे आणि कुर्ता घातला. बरोबर. त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे. म्हणजे ते कपडे, माझ्याकडे कपडे घेण्याकरता पैसे नव्हते त्यावेळेला. काय म्हणतोस? आणि असं होतं की मी जेवढे पैसे होते ना, ते माझं पहिलं मी जे नाटक केलं होतं चाणक्य, गुजरातीत केलं होतं. ते नाटक करण्याकरता म्हणून माझ्याकडे जेवढे पैसे होते, जवळजवळ 25,000 रुपये मी त्या प्रोडक्शन करण्याकरता म्हणून खर्चून टाकले. आई शपथ सांगतो. आणि त्यावेळेला माझ्याकडे
चांगले कपडे घेण्याकरता पैसे नव्हते, म्हणजे बाकीचे हिच्याकरता जे काही घ्यायचं होतं, स्वतःसाठी नोकरी करत होतो, नव्हते. सगळं घेतलं. तर मी ते खादी भंडारमध्ये जाऊन फक्त एक कुर्ता घेतला, उपरणं घेतलं आणि धोतर घेतलं. सो आय रिमेंबर दिस की ते त्यावेळेला मी सगळे माझे जेवढे पैसे होते ते प्रोडक्शन करण्याकरता म्हणून त्यात घातले होते, म्हणून मी त्याला कॉस्ट्युम म्हणा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.